आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। मॅचला होते सुरुवात, मॅच होते ऑन। पंचाचा सिग्नल ग्रीन सिग्नल येईल। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करूया आणि मॅचच्या दिशेने वळूया। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आलाय। डीप स्क्वेअर लेग रिजन तोडून फोडून बेदून बॉल निघून चाललाय। 4 धावांसाठी चौकार घावरीच्या तुषारच्या बॅटमधून आलाय। पहिल्याच बॉलवरती मोठा धमाका। पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय चौकाराने आणि स्वॅग से करेंगे हम स्वागत। आक्रमक रूप धारण पहिल्याच बॉलवरती केलंय। घावरी टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि स्वप्नील आणि या जोडीला थांबवण्यासाठी आवळण टीमच्या माध्यमातून विशाल आलाय। पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल। पंचांचा कॉल आहे वाईड बॉल। दिशाहीन गोलंदाजी, एक सिंगल धाव प्राप्त होते। वाईड +1 अशा 2 धावा स्कोअर कार्डवरती ॲड करूया। पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर गोलंदाज थोडासा का होईना प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय। दुसरा बॉल त्याने दिशाहीन टाकलाय आणि आतापर्यंत 6 धावा स्कोअर कार्डवरती लागलेत। कमी गतीचा बॉल पाठीमागे ओढला होता आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते। खरं तर चांगला बॉल टप्पा टाकला होता, पाठीमागे ओढला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, वेग काढून घेतला आणि त्यानंतर फलंदाजाला फसवणारा हा बॉल पाहायला मिळालाय विशालचा देखील। हा बॉल फुल टॉस ठेवला होता, सिंगल धावेंकरिता डिक्लेअर झोनमध्ये निघून चाललाय। खरं तर एक अनाउन्समेंट आम्ही करतोय आणि संपूर्ण उत्तेकर वानवली या टीमच्या मेंबरचं आम्ही लक्ष वेधतोय। श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब वानवली उत्तेकर या टीमसाठी टी शर्ट सौजन्य केलेले आहेत माननीय श्री विनोददादा चौधरी नवी मुंबई आणि यांच्याच शुभ हस्ते आपण त्या टी शर्टचं अनावरण देखील करणार आहोत। त्यामुळे श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब वानवली उत्तेकर या टीमने मधील संपूर्ण स्क्वॉडने मात्र उपस्थित राहायचं आहे मुख्य व्यासपीठावरती, याची नोंद घ्या। आणखीन एक चौकार आलाय तुषारच्या बॅटमधून, त्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावसंख्येवरती। बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये सुरुवात चांगली झाली। पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेत। या बॉलला उचललाय, उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन कमी आहे। क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन, पहिला मासा गळाला लागलाय। बिग विकेट या मॅच मधील तुषार सकपाळ बॅक टू द पवेलियन। मोठा मोहरा इथे गळाला लागलाय, विकेटचं पतन झालंय आणि फलंदाज तुषार सकपाळ बाद होताना पाहायला मिळतोय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये तोडफोड खेळी ज्यांनी केले असा तुषार सकपाळ आता बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला। 11 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि 11 धावसंख्येवरती पहिला गडी इथे कोसळलाय घावरी टीमचा। एका षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे। धावफलकावरती धावा 11 धावा लागलेत। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज आलेत। पहिलाच बॉल पेस करत असताना चेंडू हवेमध्ये खेळलाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर 2 धावा येथे कंप्लीट झालेत। 2 धाव्यांच्या मदतीने एका षटकाचा खेळ समाप्त झालाय। धावफलकावरती धावा आहेत 13 धावा। पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना घावरी टीमने धावफलकावरती धावा सजवलेल्या आहेत 13 धावा। यानंतरची मॅच असणार आहे
बिरवाडी विपक्ष गावडोशी KCC 11 या दोन टीमच्या दरम्यान आपण तो सामना खेळवणार आहोत आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा आणि ब्लेझर परिधान करूनच आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. जर एखाद्या टीमचा कॅप्टन इथे उपस्थित राहिला नाही, जो प्रथम येणारा कॅप्टन असेल त्याला मात्र टॉस विन दिला जाईल याची नोंद घ्या. त्यामुळेच वेळेवरती हजर राहणं हे बंधनकारक आहे. आयोजकांचा प्रयत्न हाच आहे की 4 षटकांचे सामने आजच्या दिवसामध्ये देखील खेळवायचे आहेत. त्यामुळे सहकार्य तुम्ही कराल अशी अपेक्षा करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलकावरती गावरी टीमने 13 धावा सजवलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सतीश सपकाळ आलेत. पहिलाच बॉल खोदून काढलाय. समोरच्या दिशेने फटका जबरदस्त केलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय फलंदाज स्वप्नीलच्या बॅट मधून. धमाकेदार चौकार. फटका जबरदस्त केला होता. अगदी यॉर्कर बॉल टाकला होता. समोरच्या बाजूने फक्त प्लेसमेंट दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि युक्तीच्या जोरावरती हा फटका खेळला. स्टेट ड्राइव्ह. 4 धावांसाठी फरार. पुढचा बॉल. आडव्या बॅटचा हा टोला, परंतु उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिजन मध्ये उभे होते, त्यांच्या हातातून बॉल निसटलाय. कॅच ड्रॉप झालाय. एक जीवनदान देखील मिळालंय. सोपा कॅच होता. कॅच ड्रॉप झाला आणि एक स्वप्नीलला जीवनदान मिळाले. एक सिंगल धाव मिळाले. परंतु जीवनदान देणं म्हणजे यमाच्या घरामध्ये डोकावून पाहणं. नक्की यम करतोय तरी काय. आणि एक पुनर्जन्म मिळालाय स्वप्नील या खेळाडूला. कॅच ड्रॉप झालाय. सोपा कॅच होता. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु कॅच इथे ड्रॉप झाल्यानंतर मात्र आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सतीशने देखील प्रयत्न केले होते, संधी प्राप्त केली होती. पुढे आले, पायांचा वापर केला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते तिथे त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. आणखीन एक सिंगल धाव प्राप्त झाले. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मी म्हणेन त्यानंतरचे 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. बॉल क्रमांक 4 पुन्हा एकदा सतीश घेऊन गेले. समोरच्या बाजूला स्वप्नील आहे. ज्या खेळाडूला एक जीवनदान मिळालंय तो खेळाडू स्ट्राईक एंडवरती. पुढे आले, पायांचा वापर केलाय. पुन्हा एकदा कॅचची संधी प्राप्त झाले. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले होते, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. आणि पहा, वारंवार या चुका अवळण टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहेत. एकाच खेळाडूला 2 जीवनदान मिळालेत एका मॅच मध्ये. आज नशिबाची गोळी खाऊन आलाय तो म्हणजेच स्वप्नील. दोन वेळा जीवनदान त्यांना मिळालेलं आहे. नशीब बलवंत आहे. पुढचा बॉल सतीश घेऊन निघालेत, परंतु यावेळेला बिग हिट केलाय. बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊन पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. लॉंग ऑफ रिजन सीमारशीच्या बाहेर बॉल निघून चाललाय. 6 धावांकरिता आलाय तो फलंदाज सूरजच्या बॅट मधून. बिग अँड हाय हँड्सअप षटकार. काय फटका त्यांनी सजवलाय. अप्रतिम टोले संघ हा फटका खेळला होता. आणखीन एक मोठा टोला बॅटच्या टप्प्यात आल्यानंतर बॉलचा कार्यक्रम केलाय. याही बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 मोठे ब्लास्ट होताना पाहायला मिळत आहेत. सूरजच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार षटकार. हे चौकार आहे. पंचांच्या माध्यमातून चौकार देखील घोषित केलाय आणि या चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 धावसंख्येवरती. एक षटकार एक चौकार आला सूरजच्या बॅट मधून आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 धावसंख्येवरती. सूरजने बनवले 13 धावा आणि त्याला साथ देत असताना स्वप्नीलने बनवले 6 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. पुनर्ष एकदा मी दोन्ही कॅप्टनचं लक्ष वेधतोय.
गावडोशी केसीसी 11 टीमचे कॅप्टन आणि बिरवाडी टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्यावी. आणि बिरवाडी टीम इथे कॅप्टन उपस्थित आहेत आणि आयोजकांच्या माध्यमातून बिरवाडी टीमला 3 धावांची पेनल्टी लागलेली आहे. आपण वेळेवर उपस्थित नाही राहिला त्यामुळेच आखूड टप्प्याचा बॉल लॉब केलाय. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन कॅच प्रॅक्टिस आणि एक सोपा कॅच टिपलाय. विकेटचं पतन. विकेटचं पतन. धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन झालंय. श्रीनाथ देखील बाद झालाय. 2 बॉलवरती 2 विकेट्स आलेले आहेत. आता अवळण टीमला तिसरं षटक चांगला हाताळताना पाहायला मिळत आहेत. सत्यवान गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश आले. डावकुरे आताचे एक प्रभावशाली फलंदाज आहेत. हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज सत्यवान देखील आहेत. चेंडू हवेमध्ये खेळलाय. आणखीन एक कॅचची संधी प्राप्त. हो कॅच पकडलाय. आणखीन एका विकेटचं पतन. राजेश मैदानाच्या आतमध्ये गेले. राजेश मैदानाच्या बाहेर आले. विकेटचं पतन. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स आलेत. 3 बॉलच्या पाठीमागे 3 विकेट्स आलेत. परंतु एक सांघिक यश मिळालंय. 2 कॅच आउट झालेत. आणि आता पहा सत्यवानने आपली चमक आणि धमक दाखवायला सुरुवात केली. मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी त्याने चांगलं कमबॅक देखील केलंय. आणि खरं तर या मॅच मध्ये आता पकड मजबूत जमवले. कष्ट एक अशी गुरु किल्ली आहे की ना जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर खूप चांगली गोलंदाजी सत्यवानने देखील केले. 3 बॉलवरती 3 विकेट आलेत. गावडोशी केसीसी 11 टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल. समोरच्या दिशेला फटका केलाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड चांगली केली आणि तिथे मात्र एकच धाव प्राप्त झाले. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 31 धावसंख्येवरती. धावफलक खूप वेळाने मात्र हलतं झुलतं पाहायला मिळालं. हा बॉल पास सुरेख हाताला होता. परंतु शाईन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. वाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांच्या दरम्यान एक सिंगल धाव प्राप्त झाले. आज खरं तर अजित सर आणि बंटी कांबळी सर हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका निभावत आहेत. फटका चांगला केलाय. बॅट मधून आवाज आलाय. टक बॉल निघून चाललाय टकाटक. परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कॅच तर जरूर पकडलंय. आणि यस विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. राजेश देखील बाद होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत खरं तर सत्यवानचं कौतुकास्पद गोलंदाजीचा तिखट नजराना देखील पाहायला मिळालाय. या ओव्हरमध्ये अवघी 2 धावा खर्च त्यांनी केलेले आहेत. विकेट्स मात्र मिळवल्या त्या म्हणजे 4. कौतुकास्पद गोलंदाजी केले गेले. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होत्या 30 धावा. परंतु तिसरं षटक मार्गस्थ झालं.
सत्यवान गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आले आणि त्यांनी मात्र या मॅचमध्ये दमखम दाखवायला सुरुवात केली. हा बॉल द्या पहा, आखूड टप्प्याचा होता, हाफ ट्रॅकर बॉल, उसळी घेणारा बॉल, डॉट येताना पाहायला मिळतोय. सत्यवानसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. अवघ्या धावा खर्च केल्या, 2 धावा आणि विकेट्स मिळवल्या, त्या म्हणजे 3 आणि एक महत्त्वपूर्ण षटक त्यांनी हाताळलं. अवळण टीमसाठी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 32 धावा. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब वानवली उतेकर आयोजित श्री उत्तेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3चा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिमचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. आदर्श गावरी विपक्ष आवळण असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या दरम्यान केलं गेलंय. प्रत्येक कॅप्टनला ब्लेझर परिधान करून टॉस देखील केला जातोय. प्रत्येक संघ सहभागी झालाय त्या संघाचा गुणगौरव करून एक सन्मान चिन्ह देखील दिलं जात आहे. पुढे आले, पायांचा वापर केलाय, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये कॅचची संधी, कॅच ड्रॉप झालाय. एक वेगाने धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेची प्रयत्न, जोखीम घेतले आणि जोखीम घेत असताना 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चितेची चपळाई आणि हरणाचा वेग आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड करूया. हा बॉल खोलात टाकलाय, ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केलाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. शेवटचे षटक सोहम घेऊन आलेत. चाबूक शॉट खेळलाय, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार आलाय तो फलंदाज. यशच्या बॅट मधून चौकार. फटका चांगला खेळला होता, ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर, चेंडू हवाई मार्गाने सपर. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मधील यानंतरचा टॉस होईल. बिरवाडी विपक्ष गावडोशी केसीसी. आणखीन एक सिंगल धाव प्राप्त झाले. 39 धावा स्कोर कार्ड वरती. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील आणि मोठे फटके खेळावे लागतील. 39 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा प्रयत्न आदर्श क्रिकेट क्लब घावरी या टीमचा राहिला आहे. फुलटॉसचा बॉल होता, परंतु फुलटॉसला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव प्राप्त झाले. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार आहे. आदर्श घावरी टीम आवळून टीम समोर किती धावांचं टार्गेट सेट करणार हे सांगून देणारा हा बॉल प्रगतीपथावरती आहेत. 40 धावा धावफलकावरती लागलेत. चौकाराला तर 44 होतील, षटकाराला तर 46, दुहेरी धावा तर 42, परंतु धावा किती येणार? आणि शेवटचा बॉल आलाय तो म्हणजे डॉट बॉल. धावफलक जैसे थे वैसे. 40 धावा धावफलकावरती लागलेत आणि 41 धावांचं लक्ष आहे आवळण टीम समोर. येणारे बॉल 24 बॉल 41 धावा बनवायचे आहेत आवळण टीमला. परंतु इथून पुढे आपण जाऊया टॉस का बॉस या कक्षामध्ये. टॉस करूया 2 टीमच्या दरम्यान. गावडोशी केसीसी विपक्ष बिरवाडी असा टॉस असेल आणि मायक्रोफोन वरती येतील आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर. धन्यवाद ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकला तुषार जांभळे सरांना. आपण आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत होतो. आपण पुढील मॅचचा टॉस करूया. क गटाला मित्रांनो आता यानंतर सुरुवात होत आहे आणि क गटामधून गावडोशी केसीसी 11 आणि त्यांच्या विरुद्ध बिरवाडी संघ आता मैदानाच्या आतमध्ये 2 हात करणार आहे. या सामन्याचा आता आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीच्या कौलसाठी आता आपण थेट मैदानामध्ये जात आहोत आणि अगदी आंतरराष्ट्रीय पद्धतीने हा टॉस या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आलेले आहेत. फ्रेश मॅच आहे. क गटातून पहिला सामना. आपण टॉस करूया. आवाज कोण देणार? ओके, टीम आवाज येईल
गावडोशी KCC 11ने मागितलेला आहे छापा आणि छापा झालेला आहे. गावडोशी KCC 11ने टॉस जिंकलाय. टॉस किती महत्वाचा आहे? टॉस जिंकून काय घेत आहे? प्रथमतः बॅटिंग करू आम्ही, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेण्याचं काही कारण? कारण की चारही बॉलर आमचे चांगले आहेत, त्यामुळे आम्ही बॉलिंगवरती समोरच्या टीमला थांबवण्याचा प्रयत्न करू. निश्चित टॉस जिंकलेला आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु उत्तेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा आहे. आपला अभिप्राय कसा आहे? खूप चांगलं आयोजन आहे. खूप काहीतरी नवीन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. निश्चित आपण जाऊया आता टीम बिरवाडीकडे. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? आम्ही फिल्डिंग घेतली असती पहिले. म्हणजे टॉसमध्ये मनासारखं घडलेलं आहे. उत्तेकर वानवली गावचं आयोजन आहे. अगदी ब्लेझर घालून तुम्ही टॉस करताय. भावना कशा आहेत? जसं सरांनी सांगितलं काही वेगळं, म्हणजे KSK मध्ये आता पण खूप टुर्नामेंट पाहिलं पण हे फर्स्ट टाइम बघतोय असं आहे. क्या बात आहे. दोन्ही संघांना आपण मॅचसाठी देऊया शुभेच्छा. टॉस झालेला आहे आणि मित्रांनो टॉसमध्ये दोन्ही संघांच्या मनासारखं घडलेलं आहे. टीम बिरवाडीने सांगितलं की आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही गोलंदाजी घेतली असती आणि टीम गावडोशी KCC 11ने सांगितलेलं आहे की आम्ही टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. टॉस तर दोन्ही संघाच्या मनासारखं आहे, परंतु मॅच कोणाच्या मनासारखी असेल. परंतु एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये घावरी विरुद्ध आवळण हा सामना सुरू आहे. सेकंड इनिंगचं धावतं वार्तांकन आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून तुषार जांभळे सरांचा आवाज. चला आवळण टीमचे कॅप्टन आपण बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवायचे आहेत. वेळ जास्तीचा घेऊ नका. आवळण टीम विनंती असेल बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा. थँक्यू सो मच. अगदी टॉस का बॉस या कक्षामधून तुम्ही आवाज ज्यांचा ऐकला अर्थातच आमचे गुरुवर्य आकडे तज्ज्ञ निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. पुनर्शकदा आम्ही सर्व क्रिकेट रसिकांचं श्री उत्तेश्वर चषक 2026च्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. पहिला डाव समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग केली आदर्श क्रिकेट क्लब घावरी या टीमने. बॅटिंग करत असताना 40 धावा धावफलकावरती लगवलेत आणि 41 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे आवळण टीम समोर. आणि 41 धावांची चिरपाड करण्यासाठी आवळण टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला खेळाडू असेल स्ट्राईक एंडवरती विशाल, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रदीप. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाज सूरज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये ज्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, 4 विकेट्स मिळवल्या होत्या आणि 2 धावा खर्च केल्या होत्या. परंतु यावेळेला पहिल्याच बॉलवरती कॅचची संधी प्राप्त झाली होती, परंतु कॅच ड्रॉप झालाय आणि त्यानंतर नाराजगीचं वातावरण घावरी टीममध्ये. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाने आपली चमक दाखवली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने नाराज केलं. कॅच ड्रॉप झालाय, जीवनदान देखील मिळालंय आणि पहिली वहिली धावफलकावरती सजवले गेले आवळण टीमने. चला आणखीन एक आम्ही सूचना देतोय उत्तेकर वानवली टीमच्या खेळाडूंना. सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला टी शर्टचं अनावरण करायचं आहे. उत्तेकर वानवली टीमचे जे खेळाडू आहेत त्या सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ही मॅच समाप्त झाल्यानंतर आपण टी शर्टचं अनावरण देखील करणार आहोत, याची नोंद घ्या. खोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी थ्रो केलाय नॉन स्ट्राईक एंडवरती आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळते. 2 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक सूरजने आतापर्यंत चांगलं हाताळलेलं आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे आवळण टीमच्या फलंदाजांना. 41 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं आवळण टीमला महत्त्वाचं राहील. कोला टाकलेला बॉल पुन्हा एकदा अगदी मिड ऑन रिझनमध्ये खेळलाय. त्याच्या हातामध्ये बॉल विसावल्यानंतर डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. खरं तर आत्तापर्यंत सूरजने चांगली गोलंदाजी केली. पाठीमागच्या मॅचमध्ये देखील याही मॅचमध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा थांबवलेत. बॅकफुटला गेलेत, पंच केलाय. डीप पॉइंट रिझन सीमारशीच्या पलीकडे बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय हाय हाय करत सीमारशीच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. आलाय चौकार. आया मौके पे लगा दिया चौका. फलंदाज विशालच्या बॅट मधून आलाय. दादागिरी दाखवणारा हा धमाकेदार चौकार. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. सूरजवरती आता हल्ला बॉल चढवलाय.
हा बॉल खूप चांगला टाकलाय, पुन्हा एकदा कॅचची संधी, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळाल्या जातील. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा सजवलेल्या आहेत. 41 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा धावफलकावरती सजवलेल्या आहेत. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 33 धावा. 18 बॉल 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट आली नाहीये. 8 धावा आलेत. सूरजने पहिल्याच बॉलवरती संधी प्राप्त केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने संधीचं सोनं केलं नाहीये आणि म्हणूनच एक जीवनदान मिळालं अर्थातच विशालला. परंतु आता त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. म्हणजे एखाद्या कॅचचा उपद्रव्य तुम्हाला मोठ्या पटक्यांमध्ये सोसावा लागतो आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज श्रीनाथ आलेत. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. आता क्षेत्ररक्षण करत असताना जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे निर्बंध होते ते निर्बंध आता पूर्णपणे हटवलेत आणि 6-5चा कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 6 खेळाडू पाहायला मिळतील 30 सर्कलच्या बाहेर, तर आतमध्ये 5. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 17 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही इकडे अजूनही 50-50 मुकाबला पाहायला मिळतोय. जितना बडा संघर्ष जित उतनी शानदार होते असं म्हटलं जातं. संघर्षाने भरलेली मॅच आहे आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतो. संघर्ष प्रत्येकाला हा करावाच लागतो. याही मॅच मध्ये दोन्ही टीम्सला संघर्ष हा करावाच लागतोय. येणारे बॉल 17 बॉल मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 32 धावा अवलंब टीमला. पुढचा बॉल श्रीनाथ घेऊन निघालेत ओव्हर द विकेटने. टॅप उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिझर्व मध्ये. कॅचची संधी नाही झाली, परंतु रनआउटची संधी होती आणि चुकी होते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाही. एकारी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं गेलंय आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या. दिवसा ढवळ्यात चोरलेली ही धाव आहे. चिकी धाव पूर्ण झाले. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा आणि खरं तर कालच्या दिवसापासून गुणलेखकाची भूमिका अगदी प्रामाणिकपणे उतेकर वानवली गावचे सुपुत्र आकाश उतेकर करतायत. फक्त जेवण करण्यासाठी ते आपल्या जागेवरून उठतायत फक्त, नाहीतर गुणलेखाची भूमिका प्रामाणिकपणे कोण करताय ना तर आकाश उतेकर. जे टीमने आपल्या खांद्यावरती एक काम दिलंय ते जबाबदारीने मी पार पाडेन आणि तेही प्रामाणिकपणे ने, आणि म्हणूनच आकाश उतेकर अगदी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये काम करताना पाहायला मिळत आहेत. त्यांचंही कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पंच केलाय. गॅप मधून बॉलला पाठवलाय सीमारशीच्या पलीकडे. जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय फलंदाज विशाल मानेच्या बॅट मधून. धमाकेदार अप्रतिम क्वालिटी चौकार. काय फटका त्याने सजवलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. पुस्तकी फटका खेळला होता. मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका विशाल मानेच्या बॅट मधून आलाय. धावफलकाला आकार. धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 18 धावसंख्येवरती. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15 धावसंख्येवरती आहेत आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव ऍड देखील केलेत. धावचीची संधी प्राप्त झाली. घाई करण्याची गरज होती का? अति घाई संकटात नेही. विकेटचं पतन. फलंदाज बाद. सोळा धावा धावफलकावरती लागलेली आहेत. माफी असावी, परंतु आता समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे बॉल आहेत 15 बॉल मध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 15 बॉल 25 धावांची आवश्यकता. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने भरलेली मॅच आहे. मॅच दोन्ही संघ सोडायला तयार नाहीयेत. ऑन साइडला हा फटका खेळलाय.
एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरी धावेमध्ये केलंय. क्रिकेटमध्ये गलपानपणाला थारा नाहीये, चुकीला माफी नाहीये. 2 धावा कंप्लीट झालेत आणि आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 19 धावसंख्येवरती. गुणलेखक मध्ये आम्ही थोडंसं करेक्शन करतोय. 19 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पण क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटला ना की लगोलग दुसरी धाव घेतली जाते आणि दुसरी धाव ही तुम्हाला घ्यावीच लागते. प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल ना तर तुम्हाला तत्परता ही दाखवावीच लागते, कारण एका रनने मॅच जिंकली जाते तर एका रनने मॅच हरली देखील जाते. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला खूप मोलाचं महत्व आहे आणि तीच दुसरी धाव लगोलग दोन्ही बॅटरने पूर्ण केले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 22 धावा. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मी विनंती करतोय श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब वानवली उत्तेकर या टीम मधील खेळाडूंना की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ही मॅच समाप्त झाल्यानंतर आपल्याला जी टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेली आहेत माननीय श्री विनोददादा चौधरी नवी मुंबई यांच्या माध्यमातून त्या टी शर्टचं आपण अनावरण करणार आहोत. त्यामुळे उत्तेकर वानवली टीमच्या सर्व खेळाडूंना आम्ही पुनर्ष एकदा विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि उपस्थित राहावं अशा मी आपणास विनंती करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही साईडने मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष हा केलाच जातोय आणि करावाच लागणार. 12 बॉल 22 धावा 50-50 मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर बॉल टाकला आणि इथे बॉल यॉर्करच्या बॉलवरती फक्त प्लेसमेंट दिले. सिंगल धाव प्राप्त झाले. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 21 धावा. हे समीकरण आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांसाठी जर आपण पाहिली तर तोला मोलाची आहे. दोन्ही संघांचं पारडा अगदी समतोल आहे, परंतु इथून जो चांगला खेळ करेल ना तो जिंकेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. खूप चांगला बॉल त्यांनी हाताळलाय आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. आता समीकरण पुन्हा एकदा बदललं. 10 बॉल 21 धावांची आवश्यकता. हिम्मत आहे तो किंमत आहे. हिमतीच्या जोरावरती तुम्हाला खेळावंच लागेल. खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. स्टेट ड्राईव्ह केलाय. व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलाय. तिथे एकच मिळते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि पहा इथे अजूनही समीकरणामध्ये आता बदल होतोय. येणारे बॉल 9 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. आता इथून पुढे 20 धावा. एखादा मोठा फटका आला ना मॅच मध्ये कमबॅक होईल. फुलटॉसचा बॉल कॅचची संधी. विकेट किपरने एक जबरदस्त कॅच पकडले. आणखीन एक मोठा मासा गळाला लागलाय. विकेटचं पतन होत असताना आवळण टीमला लागलाय तो मोठा धक्का. विकेटचं पतन. फलंदाज बाद. मोक्याच्या यशाने विकेट मिळवले यश गोलंदाजाने. छोटा पॅक बडा धमाका. उंची जास्त कमी आहे परंतु मूर्ती आणि कीर्ती त्याची महान देखील आहे. जबरदस्त बॉलिंग त्यांनी केला आहे. लोअर फुल टॉस ठेवला होता. बॅटची इनर एज लागली. विकेट किपरनं आपलं काम चोखपणे बजावलंय. विकेटचं पतन झालंय आणि आवळण टीमला धक्का लागलाय. आता येणारे बॉल 8 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 20 धावा. हे 2 बॉल आहेत ना ते निर्णायक बॉल आहेत दोन्ही टीमसाठी. या 2 बॉलवरती जर मोठे फटके आले तर मॅच सोपी होईल आवळण टीमला, परंतु ह्या 2 बॉलवरती दोन्ही बॉल डॉट आले किंवा विकेट्स आली तर ही मॅच होईल सोपी आदर्श क्रिकेट क्लब घावरी टीमला. म्हणून हे 2 बॉल निर्णायक बॉल आहेत. पुढचा बॉल यश घेऊन निघालाय ओव्हर द विकेटने. याला बिग हिट केलाय. उंची जास्त आहे. लांबी पाहावी लागेल. लांबी कमी होती. डीप मिड विकेट रिजन मध्ये तुषार नावाचं वादळ अगदी उभं होतं आणि दुपारच्या सत्रामध्ये आणखीन एक चांगली कॅच तुषारने पकडले. विकेटचं पतन झालंय. फलंदाज आणखीन एक कोसळलाय. आणखीन एक मोठा धक्का लागलाय आवळण टीमला. फलंदाज OUT आउट. आता येणारे बॉल 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 20 धावा.
आयुष्यात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत असते त्यालाच किंमत मिळत असते. आता हिमतीच्या जोरावरती हा सामना खेळावा लागेल. येणारे बॉल आहेत 7 धावा बनवायच्या आहेत 20 विजयासाठी. हा बॉल निर्णायक आहे. एक मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये समीकरण अगदी सोपं होईल, परंतु एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 3 मधील. यश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. शेवटचा बॉल समोरच्या दिशेला स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. काव कॉर्नर रिजन भेदून तोडून फोडून बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. संघर्षाचा षटकार आणि या षटकाराने मी म्हणेन आता समीकरण सोपं झालंय. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 14 धावा. मी म्हटलं होतं धाडस केल्याशिवाय किंमत मिळत नाही आणि शेवटच्या बॉलवरती धाडस केलंय फलंदाज सोहमने आणि त्याच्या बॅट मधून आलाय कुशल मोमेंट वरती षटकार आणि त्या षटकारानं मात्र आता पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत आले. सोहमनं मात्र या मॅच मध्ये रंग भरलेत. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, त्या रेषेमध्ये रंग स्वतःला भरायचे असतात आणि या मॅच मध्ये षटकार ठोकल्यानंतर सोहमने या मॅच मध्ये रंग देखील भरलेत. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. आता गावरी टीमला देखील खऱ्या अर्थानं टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय, परंतु आता इथून पुढे 6 बॉल मध्ये 14 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अनुभवी खेळाडू गोलंदाजाला प्राचारण केलंय राजेश. आज मात्र या खेळाडूला 6 बॉल मध्ये 14 धावांचा बचाव करावा लागेल, परंतु स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहेत विशाल माने जे सलामीला आलेले आहेत. ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेत. 6 बॉल 14चा थरार. पहिलाच बॉल फुलटॉसचा बॉल ठेवला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये उडाला. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. आलाय विशाल मानेच्या बॅट मधून तडाखेबंद पॉवरफुल चौकार. काय फटका सजवलाय लाजवाब अप्रतिम. पहिल्याच बॉलवरचं स्वागत अगदी दिमागदार पद्धतीने केलंय आणि समीकरण आता पुन्हा एकदा बदललंय. येणारे बॉल आहेत 5-5 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 10 धावा. 5 बॉल 10 धावांचं हे समीकरण आहे. असं म्हटलं जाताना स्वप्न 3 असतात जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे तर मेहनत करावीच लागेल. आणखीन एक बिग हिट केलाय. उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक तुषार डाऊन दी बॉल. स्टाईलने कॅच घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथे कॅच ड्रॉप झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेत. ही चुकी मोठी चुकी आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये. आतापर्यंत त्या ठिकाणी तुषार सकमाळने 3 ते 4 कॅचेस पकडलेत, परंतु मोक्याच्या क्षणी महत्वाच्या क्षणी तुषारच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झालाय आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. ही कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. ही कॅच पकडली असते ना मॅच 100% त्यांनी पकडले असते. नवीन बॅटर आला असता, थोडासा प्रेशर निर्माण झाला असता, धावा देखील वाचल्या असत्या, परंतु तसं काही घडलं नाही. आता येणारे बॉल 4 मध्ये बनवायचे आहेत 8 आणि हाही बॉल पास सुरेख हाताला आहे, परंतु विकेट किपर चुकी करतोय. आता 1 धाव मिळाली. आता 3 बॉल 7चा थरार आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचाच आहे. आवळण टीमला रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. वेळ कोणाची बदलणार, नशीब कोणाचं उजळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओहो लोअर फुलटॉसचा बॉल. सिंगल धाव कंप्लीट झाले. आता 2 बॉल 6चा थरार. मॅच अजूनही जिवंत आहे. एकच मोठा फटका खेळायचा आहे आणि तोही सोहमला, कारण या अगोदर त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. आत्मविश्वास त्याचाही वाढलेला आहे, परंतु अजूनही 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे आवळण टीमला. उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही. सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कामे करावी लागतात, त्याच वेळेला प्रगती होत असते. आज टीमची जर प्रगती करायची असेल ना तर सोहमला 2 बॉल मध्ये एक षटकार ठोकावाच लागेल. 2 बॉल 6चा थरार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडवरती सोहम उदयमुख खेळाडू. या बॉलला उचललाय, परंतु चेंडू हवेमध्ये केला. कॅचची संधी. कॅच ड्रॉप झाला. 1 धाव वेगाने पूर्ण केले. आता
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, तो देखील पूर्ण झालाय. परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेत. परंतु आता 1 बॉल 4 धाव्यांची गरज. आवळण टीमला आज हिरो बनायचा असेल ना, तर सोहमला हा चौकार खेचून मारावाच लागेल. आता टीम मीटिंग तर बोलवले पुन्हा एकदा घावरी टीमने. गोलंदाजाकडे सर्वजण खेळाडू गेलेत. कशा प्रकारचा शेवटचा बॉल तुला टाकायचा आहे हा कानमंत्र तर दिलायच. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर दोन्ही बॅटर एकत्रित आलेत. विशाल माने एक अनुभवी खेळाडू आहे, सोहम हा एक उदयमुख खेळाडू आहे. आणि विशाल मानेने देखील कानमंत्र सोहमला दिलाच असेल की कशा पद्धतीने तुला हा फटका खेळायचा आहे. दोन्ही संघाच्या टाचण्या अगदी फासफूस 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 होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आता मॅच हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच. 1 बॉल 4 ची गरज. आणि हा बॉल पंचांचा इशारा काय येईल. यस बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळते आणि हा सामना जिंकलाय. आदर्श क्रिकेट क्लब घावरी या टीमने अतितटीच्या लढतीमध्ये काटिकी टक्कर, कडवी झुंज, तुंबळ युद्ध पाहायला मिळालंय. आणि अखेरकार बाजी मारली ती आदर्श क्रिकेट क्लब घावरी या टीमने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम आवळण संघ, तुम्ही देखील चांगला संघर्ष केला. तुमच्याही संघर्षाला सलाम आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय, ज्याने मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज यांना आपण देतोय. बॉलिंग करत असताना पॉवर